सोलापुरातील अक्कलकोट रोड MIDC मध्ये लागलेल्या आगीत 8 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला। धक्कादायक म्हणजे या आगीमध्ये कारखान्याचे मालक उस्मान भाई मंसुरी यांच्यासह त्यांची सून, मुलगा आणि नातवाचा मृत्यू झालाय। ही आग पुन्हा एकदा भडकलेली आहे। या आगीमध्ये अन्य 3 कामगारांचा मृत्यू झालाय। सेंट्रल इंडस्ट्रीज या कारखान्याला मध्यरात्री 3च्या सुमारास भीषण आग लागली होती। गेल्या 14 तासांपासून ही आग धुमसते आणि अजूनही ही आग सुरूच आहे। पुन्हा एकदा भडका उडालाय। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी भूषण लिमय। भूषण, जवळपास 14-15 तास झालेले आणि आता आणखीन आग भडकल्याची माहिती समोर येते। सध्या काय परिस्थिती आहे? तेजल, नक्कीच आपण आज जर बघितलं तर सोलापूरमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालं। सोलापूरच्या MIDC परिसरामध्ये जे सेंट्रल टेक्सटाईल आहे त्या ठिकाणी पहाटे 3 वाजता आग लागली आणि संध्याकाळी साधारण आपण बघितलं तर 5 ते 6 वाजेपर्यंत त्या इंडस्ट्रीमधील 5-8 मृतदेह काढण्यामध्ये यश आलेलं आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाला अशी प्राथमिक माहिती मिळते। आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी आगीचं रुद्रावतार जे आहे आपल्याला ते पाहायला मिळते। खरं तर अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते स्वतःचा जीव त्या ठिकाणी टांगणीला बांधून काम करत आहेत, मात्र अद्यापही त्यांच्यावरचा ताण जो आहे तो कमी झालेला नाही आणि आग जी आहे ती अजून सुद्धा धुमसत असल्याचं चित्र तेजल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। नक्कीच या संपूर्ण परिस्थितीवर आपलं असंच लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय कारखान्याला आग लागली, 8 जण ठार झाले आणि पुन्हा एकदा ही आग भडकल्याचं समोर आलेलं आहे।